नमस्कार, मी अजित पालव पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण आपल्या आधार कार्डचं बायोमॅट्रिक लॉक कसं करू शकतो. आता तुम्हाला तुमच्या आधार कार्डचं बायोमॅट्रिक लॉक करणं का गरजेचं आहे, त्याचबरोबरीनं तुम्ही तुमच्या मोबाईलमधून हे बायोमॅट्रिक लॉक आणि अनलॉक प्रॅक्टिकली कसं करू शकता ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा. तर येथे पाहू शकता आधार लॉकची प्रक्रिया ऑनलाईन सहज करता येणार आहे. चला तर जाणून घेऊया हे फीचर कसे ॲक्टिव्ह करावे. हे एक सिक्युरिटी फीचर आहे. हे लॉक ॲक्टिवेट केल्याने तुमच्या परवानगीशिवाय कोणीही ID व्हेरिफिकेशन किंवा आर्थिक व्यवहार किंवा सिम कार्ड जारी करू शकणार नाही. म्हणजेच येथे पहा, तुमच्या आधार कार्डचा तुमच्या परवानगीशिवाय कोणीही गैरवापर करू शकणार नाही. आता पुढे पहा, आधारचे बायोमेट्रिक डिटेल्स लॉक केले तर तुमच्या परवानगीशिवाय तुमची प्रिंट आणि IRIS स्कॅन म्हणजे डोळ्याचं स्कॅनिंग जेव्हा आपण एखादं नवीन सिम कार्ड घेतो त्यावेळेला जे केलं जातं ते. यामुळे तुमच्या आधार कार्डशी संबंधित ॲक्टिव्हिटीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. आता युजर्स UIDAI पोर्टल किंवा आधार ॲप्लिकेशनद्वारे कधीही बायोमॅट्रिक लॉक किंवा अनलॉक करू शकतात. त्यामुळे पहा, आधार ॲपवरून आधार बायोमॅट्रिक कसे लॉक करावे, SMS द्वारे बायोमॅट्रिक लॉक कसे करावे. तुम्हाला तुमचे आधार बायोमॅट्रिक लॉक करायचे असेल पण तुमच्याकडे इंटरनेट ॲक्सेस नसेल तर तुम्ही SMS मदतीने बायोमॅट्रिक सहज लॉक करू शकता. याबद्दल देखील आपण पुढे पाहणार आहोत. तर सुरुवातीला तुम्ही तुमच्या मोबाईलच्या ॲपमधून बायोमॅट्रिक लॉक कसं करू शकता ते आपण पाहूया. तत्पूर्वी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा. तर याकरिता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊया. आता याकरिता तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या प्ले स्टोअरवरून आधार हे ॲप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, आधार माय आधार नव्हे, नुसतं आधार. आता येथून आपण आधार हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घेतलं आहे. आता आपण याला ओपन करू. आता येथे अशा प्रकारचं इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल. आता येथे काही परमिशन मागितल्या जातील, जसं की अलाव आधार टू टेक पिक्चर्स, अलाव आधार टू टेक SMS. या सर्व फंक्शन्सला आपल्याला इथून त्यांना अलाव करायचं आहे. आणि इथून पण आपण याला अलाव करूयात. अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल. आता येथे खाली स्किपचं ऑप्शन आहे, येथून याला आपण स्किप करूयात. येथे क्लिक केल्यानंतर आय एम रेडी विथ माय आधार यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. तर मी येथे माझा आधार क्रमांक फिलअप करून घेतो. आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर येथे खाली पाहू शकता कंटिन्यू बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता येथे तुम्हाला काही टर्म्स अँड कंडिशन दिल्या आहेत, त्या तुम्हाला एक्सेप्ट करायच्या आहेत. त्यामुळे तुम्हाला या बॉक्सवर टिक करायचं आहे आणि टिक केल्यानंतर खाली इथे पाहू शकता प्रोसीड बटनवर पुन्हा क्लिक करायचं आहे. आता येथे पाहू शकता तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील सिम शो होतील. तुम्हाला कुठलंही एक सिम येथून सिलेक्ट करायचं आहे. कोणतेही करा ज्यावर तुम्हाला SMS येऊ शकतो. चालू सिम कोणतेही असेल ते तुम्ही एखादं इथून सिलेक्ट करा. मी इथून 2 नंबरचं सिम इथून सिलेक्ट करतो आणि सेंड SMSवर क्लिक करतो. आता येथे तुमचं SMS व्हेरिफिकेशन येथे होईल, झालेलं आहे. आणि त्यानंतर मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन येथून पूर्ण होईल. तर इथून हे देखील आपलं झालेलं आहे. यानंतर खाली कंटिन्यू विथ फेस ऑथेंटिकेशन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. येथे तुम्हाला इंटेड फेस ऑथेंटिकेशन यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर येथे तुम्हाला हा गोल जो राऊंड दिसतो आहे त्यामध्ये तुमचा फेस घेऊन इथे जे आईस आहेत ते तुमची आई यायला हवीत आणि तिथून तुम्हाला डोळे तुमचे 2 ते 3 वेळेस क्लिक करायचे आहेत. असं 2-3 वेळा केल्यानंतर येथे तुम्ही पाहू शकता आपलं फेस व्हेरिफिकेशन जे आहे ते देखील कंप्लीट झालं आहे. आता येथून तुम्हाला पुन्हा प्रोसीडवर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर येथे तुम्हाला कोणतेही 6 डिजिट तुम्हाला जे लक्षात राहील पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे. सेम पासवर्ड तुम्हाला पुन्हा एकदा व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर येथे तुम्हाला सर्व काही असेल चेंज लँग्वेज वगैरे इथे तुम्हाला नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. येथून देखील आपण याला इथून नेक्स्ट करूयात, इथून देखील नेक्स्ट करूयात. आता येथे तुम्हाला तुमचं आधार कार्डचा जो स्कॅनर आहे तो शो होईल. या स्कॅनरवर थोडं बोटाने अप केलं म्हणजे वरती केलं की तुमचं आधार कार्ड तुम्हाला शो होईल. तर येथे तुम्ही पाहू शकता खाली बायो लॉकचं ऑप्शन आहे. तुमचं बायो लॉक ओपन आहे. कसं ओळखायचं, येथे तुम्ही ग्रीन टिक पाहू शकता. त्यामुळे तुमचं बायो लॉक जे आहे त्याचा ओपन आहे. आपण येथून याला प्रेस एकदा तुम्हाला फक्त येथे प्रेस करायचं आहे म्हणजे तुमचं बायो लॉक जे आहे ते लॉक होऊन जाईल. आता आपण येथे प्रेस केल्यानंतर येथे पाहू शकता इथे जी ग्रीन टिक होती ती इथून निघून गेली आहे म्हणजे तुमचं बायो लॉक झालेलं आहे. अशा प्रकारेच तुम्हाला अनलॉक करण्यासाठी पुन्हा यावर तुम्ही क्लिक केलं तर हे अनलॉक होईल म्हणजे इथे पुन्हा ग्रीन टिक येईल. त्यामुळे आता तुम्ही तुमचं बायो लॉक कधीही अनलॉक आणि लॉक करू शकता. आता एक गोष्ट येथे लक्षात घ्या, तुम्ही कुठल्याही इम्पॉर्टंट कामासाठी जात असाल जेथे तुमचं बायोमॅट्रिक होणार असेल आधारचं तर त्या अगोदरच तुम्हाला तुमचं बायो लॉक काढून घ्यायचं आहे. अन्यथा कधीकधी प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्हाला ओपन नाही झालं तर तुमचं आधार कार्ड आहे ते व्हॅलिड मानलं जाणार नाही. तर फॉर आवर बेस्ट सिक्युरिटी सरकारनं आता हे ऑप्शन आपल्यासमोर ठेवलं आहे. त्यामुळे आपल्या आधारचा गैरउपयोग जो आहे तो कोणीही करू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला गरज नसेल तेव्हा तुम्ही तुमचं आधारचं बायोमॅट्रिक जे आहे ते लॉक करून ठेवा आणि ज्या वेळेला तुम्हाला गरज असेल त्यावेळेला तुम्ही अनलॉक करू शकता. आता तुम्हाला तुमचे आधार बायोमॅट्रिक लॉक करायचे असेल आणि तुम्हाला इंटरनेट ॲक्सेस नसेल तर SMS द्वारे तुम्ही तुमचं बायोमॅट्रिक लॉक कसं करू शकता ते आपण एक नजर पाहूया. तर याकरिता तुम्हाला तुमच्या आधार नंबर लिंक क्रमांकावरून म्हणजे त्या मोबाईलवरून ज्याच्यावर तुमचं आधार क्रमांक लिंक आहे त्या नंबरवरून एक SMS सेंड करायचा आहे. त्यावर टाईप करायचं आहे गेट OTP, त्यानंतर स्पेस आधार क्रमांकाचे तुमचे शेवटचे 4 डिजिट तेथे टाईप करायचे आहेत आणि हा मेसेज तुम्हाला सेंड करायचा आहे. तो कुठे सेंड करायचा आहे तर 1947वर हा मेसेज तुम्हाला सेंड करायचा आहे. त्यानंतर SMSद्वारा तुमचा OTP व्हेरीफाय केला जाईल आणि तुमचं आधार बायोमॅट्रिक आपोआप लॉक केलं जाईल. आता एक गोष्ट येथे लक्षात घ्या, तुमचा फोन नंबर एकापेक्षा जास्त आधार नंबरशी लिंक असेल तर तुम्हाला शेवटी 4 नव्हे तर तुम्हाला 8 डिजिट तुमच्या आधार कार्डचे 8 डिजिट टाईप करायचे आहेत आणि हा SMS तुम्हाला पुन्हा 1947वर सेंड करायचा आहे. त्यानंतर तुमचं आधार बायोमॅट्रिक आपोआप लॉक केलं जाईल आणि जेव्हा तुम्हाला अनलॉक करायचं असेल तेव्हा देखील तुम्हाला या प्रकारेच SMS सेंड करायचा आहे जेणेकरून पुन्हा तुमचं बायोमॅट्रिक अनलॉक केलं जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून अवश्य सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आवर्जून करा. त्याचबरोबर पुढील अपडेटकरिता अजून तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल बटनवर क्लिक करा. पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह. तोवर काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.